ओके. सो व्हेरी गुड इव्हनिंग. आणि आय विल नॉट रिपीट, कारण आता आपल्याला माहिती आपण काय करतोय. HRCM मधलं काल आपण हेल्थ वरती काम केलं होतं आपल्या. सो टुडेज टॉपिक व्हॉट वी हॅव इज रिलेशनशिप. ओके. सो 4 सेंटेन्सेस वी आर टॉकिंग टू अवर सेल्फ. हे खूप महत्वाचं आहे, जे लक्षात ठेवा. तुमच्याकडे जवळ जर कागद पेन घेतला असाल तर इट विल बी प्रेफरेबल की हे चारही सेंटेन्स मी आज परत एक्सप्लेन नाही करत, विच वी ऑलरेडी नो. ओके. सो गोइंग स्ट्रेट फॉरवर्डली टू द टॉपिक, टुडेज टॉपिक रिलेशन. अगेन पेन अँड पेपर विथ 4 पार्ट्स, 4 कॉलम करायचे आपल्याला पेपरचे. पहिल्या कॉलम मध्ये अशी नाती लिहायची जी तुम्हाला सुख आणि आनंद देतात. म्हणजे जसं की आपली सगळ्यात जवळची माणसं, ज्यांच्यावर खूप आपला दृढ विश्वास आहे, आपलं निस्सीम प्रेम आहे आणि आनंद आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपली फॅमिली असू शकते, आपले फ्रेंड्स असू शकतात जे शाळेपासून जवळचे आहेत, किंवा एनी एनी रिलेशन. या एखादी व्यक्ती किंवा इव्हन आपले पेट्स, प्लांट्स, वस्तू, स्वतःचं घर किंवा घराचा एखादा कॉर्नर जिकडे आपल्याला संध्याकाळी चहा प्यायल्यावर मस्त वाटतं. समथिंग लाईक दॅट विच इज विथ यू फॉर रिअली हॅपीनेस, या ऑल द टाइम. सेकंड कॉलम मध्ये अशी नाती जिथे नवीन नात्यांची शक्यता आहे. येस, मला वाटतंय की आपलं नातं दृढ होऊ शकतं फ्युचरमध्ये. ती नाती म्हणजे नाती किंवा व्यक्ती, प्रेम, अगेन सेम. देन तिसऱ्या कॉलम मध्ये अशी अशा गोष्टी नाती लिहायची आहेत की जी तुम्हाला दुःख देत आहेत, की जी नाती कलुषित झाली आहेत, किंवा एखादं नातं खूप डिस्कनेक्ट झालंय आपलं. एखादं जुनं नातं जे डिस्कनेक्ट झालंय पण मनात कुठेतरी ते दुःख डीपली कनेक्टेड आहे, की यार शी यार तो माझ्याशी का बोलत नाहीये. आय एम आय एम गेटिंग टू साऊंड्स, नो क्लॅरिटी. अनिलजी, तुमचे 2 डिव्हाइस कनेक्टेड आहेत. एका डिव्हाइस वरून एक्झिट करा तरच तुम्हाला कळेल. आय थिंक तुमचे 2 डिव्हाइस दिसत आहेत. दॅट्स वाय तुम्हाला इको येतोय स्वतःलाच 2 डिव्हाइसमुळे, आय गेस. ओके. सो तिसऱ्या कॉलम मध्ये अशी नाती लिहायची आहेत आपल्याला, की अशी नाती ज्याच्यामुळे तुम्हाला ओल्ड नाती, जुने मित्र किंवा जुनी दुःख, एखादा भाऊ बहीण कधीच आपल्याशी बोलत नाहीये किंवा कुठलंही एक एक्सपिरियन्स म्हणून देतोय, किंवा एक्झाम्पल म्हणून, किंवा एखादी गोष्ट जिकडे तुम्हाला संवाद साधायचा आहे, मनातून तुम्हाला ते नातं हवंय पण त्या नात्याने तुम्हाला आतापर्यंत त्रास झालाय, असं नातं. ओके. आणि चौथ्या कॉलम मध्ये असं नातं की ज्याच्यामुळे फक्त दुःखच झालंय, खूप पेन आहे मनाच्या आतल्या कंगोऱ्यामध्ये, जे कधीच तुम्ही आयुष्यात बोलले नसाल एखाद्याशी किंवा तुम्ही एक्सप्रेस केलं नसाल, असंही असू शकतं. सो किंवा एखादं जुनं नातं तुमच्या वस्तूशीही असू शकतं किंवा व्यक्तीशी असू शकतं, प्राण्याशी असू शकतं, किंवा एनिथिंग. या क्लिअर आहेत 4 कॉलम? आय समराईज, तुम्हाला जस्ट रिवाइज करून दाखवतो की पहिल्या नात्याला जिथे खूप निस्सीम प्रेम, विश्वास आणि सुख देणारी नाती आहेत, किंवा इथे तुमचे सद्गुरूही असू शकतात, ज्यांच्याशी तुमचं नातं खूप घट्ट आहे, तिकडे तुम्ही सगळंच बोलता. आई, वडील, मुलं, भाऊ, बहीण, whoever. सेकंड कॉलम जिथे तुम्हाला वाटतंय हाच हे माझं नातं आज आहे पण हे उद्या खूप छान होणार आहे, अशी फिलिंग ज्यांच्या मित्र, मैत्रीण, भाऊ, बहीण, कोणी कोणी, फ्रेंड्स, एनिथिंग इन युअर ऑफिस, इन युअर बिझनेस. तिसरं नातं आहे, तिसरा कॉलम आहे, सॉरी, ज्याच्यामध्ये खूप कलुषित झालाय संवाद आणि तुम्हाला तो नीट करायचा आहे, किंवा यार हा माणसाशी माझं नातं बिघडलंय, थर्ड कॉलम. आणि फोर्थ कॉलमला ज्याच्यातून तुम्हाला खरंच खूप दुःखच मिळालंय अँड यू आर, म्हणजे तो कप्पा नाही उघडायचा मनातला, तो आज आपल्याला उघडायचा आहे. ओके. द फोर्थ वन. आय थिंक इट्स क्लिअर, राईट? सो वी टेक 2-3 मिनिट्स टू राईट डाऊन. आय थिंक मयुरी, तुम्ही लेट जॉईन झाला, तुम्हाला क्लिअर आहे ना? जस्ट पुट इन चॅट बॉक्स थम्स अप किंवा काहीतरी, सो दॅट आय कॅन अंडरस्टँड, ऑर इन द टास्क बार बिलो. ओके. थँक्यू.
हा, इट्स ओके. देर इज नो साऊंड. ओके, गुड. नाही, मी बोलत नाही. आय एम जस्ट वेटिंग एव्हरीबडी. झालंय का आपलं सेकंड? लाईक, हाऊ इज इट? तुमचं झालं की जस्ट थम्सअप द्या मला, किंवा बोला, कोणी अनम्यूट करू शकता तुम्ही. ओके, आय थिंक वी आर डन. आर वी? जस्ट गिव्ह मी थम्स अप प्लीज. आय विल स्टॉप शेअरिंग माय स्क्रीन. एका मिनिटात आपण, या. ओके, थँक्यू सुप्रिया. मयुरी, आर यू डन? जस्ट लेट अस नो. परफेक्ट. ऑल राईट. सो व्हेरी इम्पॉर्टंट. आपण मेडिटेशन स्टार्ट करणार आहोत. कम्फर्टेबल जागी बसा. ओके. आणि अशा जागी बसा जिकडे तुम्हाला अवघडल्यासारखं वाटणार नाही. 15 मिनिटं. जर मांडी घालून बसता येत नसेल तर पाय थोडेसे खुर्चीत वरच्या स्थानी बसू शकता. सीट ॲट कम्फर्टेबल प्लेस. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आणि ओके, सो डोळे मिटा. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड and release. Okay. Take a deep breath. Hold and release. Mayuriji, can you hear my voice and music both together? Just give me a thumbs up visually. Take a deep breath. Yeah, that's fine. Hold and release. आत येणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. होल्ड करा आणि परत रिलीज करा. मनात येणारे सगळे विचार शांत करा. उद्या काय करायचंय याचा विचार आता करू नका. कॉन्सन्ट्रेट, फोकस, रिलॅक्स युअर बॉडी. मी जे काही सांगतोय ते नीट ऐका. पाठीचा कणा सरळ, खांदे रिलॅक्स, डोळे बंद, चेहरा हसरा. ऑल राईट? ग्रेट. यू ऑल आर डुईंग अ गुड जॉब. आता मी जे काही सांगतोय ते शांतपणे नीट ऐका. आपल्या आयुष्यात आपण भूतकाळामध्ये, वर्तमान काळामध्ये किंवा भविष्य काळातल्या ज्या काही सगळ्या चिंता, काळज्या आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी आपलं मन कलुषित झालंय. आपलं अंतर्मन साठवून ठेवलंय. त्यामुळे आपलं शरीर, मेंदू आणि त्याची वॉटर लेवल खूप डिस्टर्ब झाली आहे. सो ती क्लिन्स करणं हे आपलं प्राईम एम आहे. ओके. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण आपली वॉटर लेवल फिक्स करतोय, रिपेअर करतोय. जी निगेटिव्हिटी आहे ती सगळी काढून त्याला पॉझिटिव्हिटी मध्ये आपण कन्वर्ट करणार आहोत. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. आता म्हणा, मी माझ्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी घेतोय. मी कबूल करतोय की माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय आणि जे काही घडणार आहे त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, नकारात्मक परिस्थिती किंवा नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मी स्वतः आकर्षित केलंय. हे मी स्वतः पहिले एक्सेप्ट करतो. मी या एकूणच परिस्थितीला कोणालाही दोष देणार नाहीये.
आज या निगेटिव्हिटीचा मी स्वतः ताबा घेतोय. स्वतःला या नकारात्मकतेतून, या एकूणच बंधनातून मी मुक्त करणार आहे. आता असा विचार करा की तुम्ही एका घनदाट जंगलात प्रवेश करत आहात. तुमच्या पायाखाली मऊसर माती आहे. सभोवताली फक्त निसर्ग आहे. अशी कल्पना करा की वेगवेगळ्या प्रकारची झाडं, रंगेबिरंगी फुलं आहेत, जी डोळ्यांना खूप सुखद अनुभव देत आहेत. हिरव्या रंगाच्याही वेगवेगळ्या तुम्हाला छटा दिसत आहेत. आपल्या आजूबाजूला खूप वेगळ्या प्रकारची झाडं आहेत. काही झाडं खूप खोलवर मुळं असलेली आहेत, तर काही झाडं नव्याने उगम पावतायत. काही झाडं थोडी कोमेजली आहेत आणि काही झाडं एवढी उंच आहेत की जसं काय ती आकाशाशी संवाद साधतायत. झाडामधून मध्येच सूर्यकिरण झिरपतायत. ते जणू काय आपल्याला आशीर्वादच देत आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट, कोकिळेचं पूजन, जस्ट आवर ही फील. जसे तुम्ही पुढे चालत जाताय तसा तुम्हाला हळूच कनेक पाण्याच्या झऱ्याचा आवाज येतोय. कुठेतरी छोटासा पाट वाहतोय अशी फिलिंग आली आहे तुमच्या मनात. अजून 5 पावलं तुम्ही पुढे जाता तर ते छोटंसं पाणी नसून एक छान पाण्याचा झरा आहे. त्याचा आवाज अजून स्पष्ट ऐकू यायला लागलाय. छानसा मातीचा सुगंध, पानांचा वास, फुलांचा वास, एकदम मस्त वाटतंय. आता तुम्ही संपूर्णतः निसर्गमय झालेले आहात. मध्येच येणारा वारा तुमच्या त्वचेला स्पर्श करून जातोय. तो सळसळणाऱ्या पानांचा आवाज ऐका, तो पक्ष्यांचा आवाज ऐका, तो किलबिलाट खूप छान वाटतंय. तो पाण्याच्या झऱ्याचा आवाज श्वासाशी खूप एकरूप होतोय. तिथेच पुढे एक मोठा कल्पवृक्ष दिसतोय तुम्हाला. एक भव्य कल्पवृक्ष. त्याच्याकडे बघूनच एवढं छान वाटतंय ना. एकदम शांत, स्थितप्रज्ञ उभा आहे तो तुमच्या समोर. आज या कल्पवृक्षाखालीच आपण आपलं आसन मांडून मेडिटेशन करणार आहोत. आजच्या मेडिटेशनचा विषय आहे नातं. आता स्वतःच्या अंतर्मनात प्रवेश करा, जिथे नाती जन्म घेतात, वाढतात, कधी कधी बदलतात. एखादं नातं म्हणजे काय हो? 2 आत्म्यांना जोडणारा पूल. ह्या पुलावरून विश्वास, प्रेम आणि संवाद वाहतो. काही नाती आपल्याला खूप ऊर्जा देतात, तर काही नाती आपल्याला नुसती दमवतात. काही नाती पूर्णपणे आपण त्यांच्यामध्ये बुडून गेलेलो असतो आणि काही नात्यांमध्ये आपण स्वतःलाच हरवून बसलेलो असतो. काही नाती खूप आनंद देतात, तर काही नाती आपल्याला अखंड त्रास देतात. असो, आता आठवतंय थोड्या काळापूर्वी चालत येताना आपण वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघितली होती. काही झाडांची मुळं खूप खोलवर होती. आता ही खोलवर असणारी झाडं म्हणजेच पहिल्या कॉलम मध्ये असलेली नाती, माणसं, आपले पेट्स, आपलं घर किंवा आपला घराचा लाडका एखादा कोपरा.
ज्याच्यात तुमचं नातं अतिशय दृढ आहे, खूप विश्वासाचं आहे, खूप आनंदाचं आहे. त्या सगळ्या नात्यांना तुम्ही आठवा, त्यांना डोळ्यासमोर आणा. आता आपल्याला या नात्यांशी संवाद साधायचा आहे. त्या सगळ्यांना म्हणा की कधीही कळत नकळत मी तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा. तुमच्या सानिध्यात मला निव्वळ आनंद, समाधान, प्रेम प्राप्त होतंय. तुमच्या नात्यातला हा आनंद, प्रेम, विश्वास, आपुलकी, समाधान अजून खूप वाढावा यासाठी माझ्या मागे रिपीट करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता काही नव्याने उगवून पावणाऱ्या झाडांना तुम्ही डोळ्यासमोर आणा. ही नव्याने पालवी फुटलेली झाडं म्हणजेच आपण दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली नाती किंवा जी नाती आता प्रफुल्लित होणार आहेत, वाढणार आहेत, त्यांना डोळ्यासमोर आणा. आता ह्या नात्यांशी आपल्याला संवाद साधायचा आहे. या नात्यांना म्हणा की मी तुम्हाला कधी दुखावलं असेल, समजून किंवा न समजता कुठलं दुःख दिलं असेल तर मला माफ करा. तुमच्या बरोबर जुळलेलं हे नातं मला आनंद आणि समाधान देतंय. हे नातं मला आवडतंय. या नात्यात मी कम्फर्टेबल आहे. येणाऱ्या भविष्यात, नजीकच्या काळात हे नातं सुंदर रीतीने फुलावं यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता आठवतंय मगाशी तुम्हाला काही कोमेजलेली झाडं डोळ्यासमोर आली होती. ती तुमच्या डोळ्यासमोर आणा. ही मगाशी कोमेजलेली झाडं म्हणजे आपण तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेली नाती, माणसं, काही जुन्या जखमा, नात्यांच्या संबंधित असलेल्या, जिथे
तुमचं नातं कलुषित झालंय किंवा थोडंसं कडू पण आलंय. अशी नाती जिथे तुम्हाला ते आठवलं तरी दुःख येत असेल तरी ती डोळ्यासमोर आणा. त्यांना म्हणा की मला आज तुमच्याशी बोलायचंय. त्या सगळ्यांना म्हणा की कळत न कळत मी तुम्हाला दुखावलं असेल तर मला माफ करा. आज मी तुम्हाला देखील माफ करतोय. एकूणच झालेल्या सगळ्या परिस्थितीची मी जबाबदारी घेतोय आणि या निगेटिव्ह दुःखाच्या त्रासाच्या परिस्थितीतून मी स्वतःलाही मुक्त करतोय आणि तुम्हालाही मुक्त करतोय. या नात्यामुळे जे काही पेन आहे, जे काही टेन्शन आहे, जे काही प्रेशर आहे, ह्याच्यातून रिलीज होण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता आपण आपल्या चौथ्या शेवटच्या कॉलम मध्ये लिहिलेल्या त्या एका व्यक्तीला किंवा नात्याला किंवा मल्टिपल व्यक्तींना तुमच्या डोळ्यासमोर आणा, ज्याला बघताच तुम्हाला खूप राग येतो, चिडचिड होते, त्रास होतो. त्या व्यक्तीचं नाव मनातल्या मनात घ्या किंवा त्या परिस्थितीला मनातल्या मनात म्हणा. त्याच्याशी चर्चा करा. त्याला म्हणा की मला माफ कर. मी तुला गृहीत धरलं की तू एकटाच किंवा एकटीच चुकीची आहेस. मी स्वतः सुद्धा कुठेतरी चुकीचा आहे किंवा चुकीची आहे. हे मी कबूल करतो. हे मी मान्य करतो की मीही चुकलो असेल. मी हे एक्सेप्ट करतोय. या प्रसंगाला जितका मी जबाबदार आहे तितका तूही जबाबदार आहेस. त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि म्हणा, मला क्षमा कर, मला माफ कर. मी तुला नको नको ते बोललोय, तुझ्याबद्दल वाईट विचार केलाय, तुला शिव्याशाप दिले. आज मला खरंच लाज वाटतेय, कारण मी असा नाहीये मी असा. पण मी का बनलो मला आज हे मनापासून पटत नाहीये. आज ही नकारात्मकता, ही निगेटिव्हिटी मी संपूर्णपणे रिलीज करणार आहे. आज मी निर्णय घेतलाय की मी तुला माझ्या कल्पनेतून पूर्ण मुक्त करणार आहे. मी स्वतःला सुद्धा या बंधनातून, या नकारात्मकतेतून मुक्त करणार आहे. मी आज तुला आणि स्वतःला दोघांनाही पुढे जायची एक संधी देतोय. माझ्या मनात जे काही दुःख, जो काही कडूपणा,
जो काही राग जो आहे तो मी आज पूर्णपणे रिलीज करतोय. तू दिलेल्या शिकवणीसाठी, अनुभवांसाठी आणि आयुष्यात दिलेल्या लाख मोलाच्या धड्यांसाठी धन्यवाद. मी थँक्स म्हणतो यार तुला. ह्या नात्यातून एकूणच होणाऱ्या त्रासाला, दुःखाला नष्ट करण्यासाठी रिपीट आफ्टर मी. I'm sorry, please forgive me, thank you, and I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता सगळ्यांनी आपल्या डोळ्यासमोर स्वतःला आणा, कारण आपलं आपल्या सोबतचं असणारं नातं खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आपण स्वतःला नेहमी ना हलक्यातच घेतो. आपण कधीच याला महत्व देत नाही, पण जे सगळ्यात महत्वाचं असतं या सभोवतालच्या आयुष्याच्या रहाटगाडग्यात, स्वतःच्या संसारात स्वतःकडे लक्ष द्यायचं आपण नेहमीच विसरलेलो असतो. असं असलं तरी आता आपण स्वतःशीच चर्चा करायची. स्वतःला म्हणा की मला माफ कर, मी तुला एकटं पाडलं. मी अख्ख्या दुनियेचं करत बसलो पण तुझ्याकडे दुर्लक्ष केलंय. मला क्षमा कर. सगळी कर्तव्यपणे चोखपणे पाडत होतो एकदम मी. सगळं जे आहे ते अगदी बिनचूक करत होतो. पण या सगळ्यात मी तुला विसरूनच गेलो. तुझ्यात काय वाईट आहे हेच बघत राहिलो. तुझ्यातल्या चांगल्या गोष्टी कधी बघितल्याच नाही. खरंच मला माफ कर. मी आज तुला धन्यवाद म्हणतोय या आयुष्यासाठी, मला दिलेल्या सुंदर क्षणांसाठी. मला कधीच एकटं सोडलं नाहीस यासाठी. आज मी तुला वचन देतो की मी तुझी नेहमी काळजी घेईन. मी तुझ्यावर प्रेम करेन. तुला ज्याने आनंद मिळतो ते मी सगळं देईन तुला. मी तुला कधीच एकटं पाडणार नाही. तुझ्यावर संपूर्ण विश्वास दाखवेन. मी रोज तुला आय लव्ह यू म्हणेन. स्वतःचं नाव घ्या आणि माझ्या मागे रिपीट करा. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you.
I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. स्वतःचं नाव घ्या. लास्ट 5 टाइम्स टू गो. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. Take a deep breath, hold, and release. तुमचे दोन्ही हात तुमच्या छातीवर ठेवा, प्रेस करा. इमॅजिन करा की हे दोन्ही हात एक शक्तिशाली मॅग्नेट आहे, जे आपल्या मनातील, आपल्या शरीरातील उरले सुरलेली निगेटिव्हिटी संपूर्णपणे खेचून घेत आहेत. हे शक्तिशाली मॅग्नेट तुमच्यातली कण निगेटिव्हिटी खेचून घेत आहेत. तुमचे दोन्ही हात खूप जड होत आहेत आणि आता ते दोन्ही हात एकमेकांवर रब करा. जस्ट जनरेट द एनर्जी आणि इमॅजिन करा की हे पॉवरफुल मॅग्नेट रूपी सगळी निगेटिव्हिटी तुमची संपूर्ण युनिव्हर्स मध्ये नष्ट होते. जस्ट थ्रो आउट दॅट निगेटिव्हिटी, जस्ट फील इट. या युनिव्हर्स मध्ये सगळी निगेटिव्हिटी तुम्ही डंप केलेली आहे. आता तुम्ही एखाद्या पिसाप्रमाणे आहात, एकदम हलके. तुम्हाला एकदम शांत वाटतंय. आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी. आय एम व्हेरी कॉन्फिडेंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल. आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल, आय एम पॉवरफुल. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्ती झालेली आहे. समृद्धी म्हणजे काय? एक निरोगी आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि खूप चांगले नातेसंबंध. आता माझं मन, माझं शरीर आणि माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आलाय. मला खूप शांत वाटतंय. चेहऱ्यावर एक छानस स्माइल आणा आणि असं व्हिज्युअलाइज करा तुम्ही खूप आनंदी आहात. खूप छान वाटतंय तुम्हाला. तुमचं सगळ्यांबरोबरचं नातं खूप प्रेमाचं, खूप हेल्दी, खूप सुखाचं झालंय. तुम्ही ज्या काही कॉलम मध्ये गोष्टी लिहिल्या होत्या त्या आता पॉझिटिव्हिटी मध्ये कन्वर्ट झाल्यात. तुमची नाती एकदम सुखाची झाली आहेत. तुमच्या जंगलातली सगळी झाडं तेजस्वी झाली आहेत. अगदी कोमेजलेली ती छोटी रोपटी सुद्धा खूप तेजाने लखलखायला लागली आहेत. जशी तुमची नाती आता उजळून निघाली. पुढचा 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. जस्ट फील दिस लव, अफेक्शन, हे समाधान, हा आनंद अनुभवा.
ऑल राईट. दोन्ही हात एकमेकांवर जोरात रब करा. एनर्जी जनरेट करा. जस्ट रब युअर हँड्स. जनरेट एनर्जी. फील इट. ओके. तुमच्या दोन्ही डोळ्यांवर लावा. तुमच्या कपाळावर लावा. तुमच्या माथ्यावर लावा. जस्ट फील द एनर्जी. आणि तुमचे डोळे हळूहळू उघडा. शेजारी जो पाण्याचा ग्लास आहे और बॉटल आहे कुठल्याही फॉर्म मध्ये असेल तर जस्ट त्याच्यातून पाणी प्या. ते पाणी सुपर चार्ज झालेलं आहे. जस्ट हॅव इट. सिट. ओके. ग्रेट. दॅट कम्स टू द एंड ऑफ द पॉवरफुल सेशन. जर कोणाला आपलं मत किंवा काही बोलायचं असेल तर प्लीज गो अहेड. अनम्यूट युअर सेल्फ अँड युअर. All right. If nothing there, anybody wants to say anything, or it's okay, we can close the call. Yes, Mayuri, I cannot see you very clearly. Okay, then moving ahead, no problem. I wish you a very good night and thanks for joining. Thanks for your time. See you tomorrow at 9:45. Thank you, everyone. Good night. Bye bye.